मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर हा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण बघितलं असेल बकासूर एका पाठोपाठ 3 मैदानामध्ये फायनल गुलालाचा मानकरी ठरला आणि नक्कीच ज्या स्पीडमध्ये पहिला बकासूर पळत होता त्या स्पीडमध्ये बकासूर आत्ता पळायला लागलाय. आपण बघितलं असेल जानोबाई देवीच्या यात्रेनिमित्त एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालं होतं. मौजे जायगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानामध्ये बकासूर आणि सौ उर्मिळाताई माणिकशेठ गायकवाड मतरहम चिंचाई यांचा मित्रांनो राजा पळताना दिसला होता. मित्रांनो, अनेक दिवसांची इच्छा होती उर्मिळाताईंची की एक एक एकदा का होईना बकासूर आणि राजा पळावा आणि त्या जायगाव केसरी मैदानामध्ये बकासूर आणि राजा पळताना दिसले आणि त्या मैदानामध्ये जायगाव केसरी मैदानामध्ये बकासूर आणि राजा तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यानंतर बकासूर आपल्याला वेताळ केसरी या भव्य दिव्य अशा मैदानात पळताना दिसला. मित्रांनो, या वेताळ केसरी मैदानात बकासूर एक नवीन नंदी घेऊन पळाला आणि त्या नंदीला मित्रांनो उजेडात आणण्याचं काम केलं बकासूरने. बकासूर आणि त्याचा पहिरा होता गणराज. सुंदर अशी मित्रांनो गाडी पळाली आणि याही मैदानामध्ये मित्रांनो वेताळ केसरी मैदानामध्ये बकासूर आणि गणराज फायनलचे मानकरी ठरले. त्यानंतर मित्रांनो बकासूर आपल्याला बावडा केसरी भव्य दिव्य असं मैदान झालं. ओपनचं मैदान खंडाळा तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी बावडा केसरीचं मैदान. या मैदानामध्ये बकासूर आणि भवानी हा साज आपल्याला पळताना दिसला. एक टॉपचं मित्रांनो स्पीड लागलं होतं गटाला. सेमीला देखील मित्रांनो सुट्टा असा निकाल घेतला आणि फायनलचे मानकरी ठरले. लागोपाठ मित्रांनो 3 मैदानामध्ये बकासूर फायनल गुलालाचा मानकरी ठरला. नक्कीच ज्या स्पीडमध्ये बकासूर पळत होता त्याच स्पीडमध्ये आपल्याला आत्ता देखील बकासूर पळताना दिसतोय. आता मित्रांनो बकासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल? मित्रांनो, रविवार दिनांक 10 मे 2026 भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान होतंय. अध्यक्ष केसरी माजी अध्यक्ष सातारा जिल्हा परिषद सातारा व विद्यमान सदस्य सातारा जिल्हा परिषद श्री उदयदादा कबुले आयोजित भव्य आणि दिव्य असं ओपनचं मैदान होतंय. अध्यक्ष केसरी आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे ₹1,21,000 आणि या मैदानामध्ये फायनलसाठी प्रथम ते 7व्या क्रमांकापर्यंत बक्षीस असणार आहे. या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील बक्षीस असणार आहे. रोख रक्कम ₹3,000 आणि मानाचे ढाल. आणि या मैदानामध्ये मित्रांनो हे मैदान भव्य आणि दिव्य असं या मैदानाचे आयोजक आहेत श्री उदयदादा कबुले आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे ₹1,100. हे मैदान होते शिरवळ तालुका सातारा या ठिकाणी भव्य आणि दिव्य अध्यक्ष केसरी ओपनचं मैदान. आणि या मैदानामध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका मोलशेठ धुमा सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर हा आपल्याला पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल बावडा केसरी मैदानामध्ये बकासूर आणि भवानी पळताना दिसले होते. त्यानंतर मित्रांनो बकासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसला नाही. मित्रांनो, या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये बकासूर हा आपल्याला पळताना दिसू शकतो. हे भव्य आणि दिव्य मैदान होते ₹1,21,000 मैदान. तर मित्रांनो, कोण होणार अध्यक्ष केसरीचा मानकरी?